माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेत. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही, अशी टीका यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सर, कल ये कहा गया कि जितने भी शिवसेना के एमपीज थे उनको उद्धव ठाकरे ने कॉल करके दबाव डाला कि वक्फ बोर्ड के समर्थन में सपोर्ट करे, जबकि वो तैयार नहीं थे. क्या कहना है? ऐसा कौन कहता है? कल शिवसेना जो एकनाथ शिंदे ग्रुप के नेता हैं उनकी तरफ से बयान. उनका क्या संबंध है? देखो, एकनाथ शिंदे गुट के जो लोग हैं वो एक डरपोक ग्रुप है. डरपोक, उनको डरा धमकाकर पार्टी छोड़ने के लिए मजबूर किया था. वो आज भी वो डरे हुए, आज भी डरे हुए हैं. आप उनकी बॉडी लैंग्वेज देखो, क्या होगा क्या नहीं होगा, ऐसे डरे डरे हुए घूमते हैं. हम ओरिजिनल शिवसेना, बाला साहब ठाकरे जी की शिवसेना के सदस्य, हमारे पर कोई दबाव नहीं डाल सकते. जब ये लोग पार्टी छोड़कर जा रहे थे तब भी दबाव था ना, तब भी दबाव था हमारे ऊपर. जो आज जो हमारे सांसद है या एमएलए आज जो है उनके ऊपर दबाव था, तब हम दबाव में नहीं झुके, तब हम डट कर खड़े रहे. तो आप कौन हमारे पे दबाव डालेगा? किसकी हिम्मत है? हमने एक निर्णय लिया जो इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्रीय एकता, और हमने जो वोट किया है बिल के खिलाफ. मैं मानता हूं ये जो बिल है उससे हिंदुत्व का कोई संबंध नहीं. ये लोग लगा रहे हैं, उसमें क्या संबंध है हिंदुत्व का, मुझे बताइए. ये पूरा बिल है भ्रष्टाचार को लीगल फ्रेमवर्क में बिठाने के लिए बिल लाया है. जो 2 लाख करोड़ की जमीनें है ना वक्फ की, वो ये सरकार को या सरकार के जो लाडले उद्योगपति व्यापारी है उनको गमन खाना है. तो हम भ्रष्टाचार के खिलाफ वोट किया है, और हम जो ढोंग है बीजेपी का उसके खिलाफ वोट किया है. कोई दबाव नहीं. ये निर्णय जो है उद्धव ठाकरे साहब ने, हमारे यहाँ पार्टी का आदेश माना जाता है. हमारे यहाँ मोदी जी का आदेश नहीं माना जाता या अमित शाह का आदेश नहीं माना जाता. आखिरी मिनट तक बीजेपी के बड़े नेता हमारे नेताओं के संपर्क में थे कि बिल को समर्थन करें. बड़े नेता दिल्ली से, महाराष्ट्र से. नहीं तो जरूरत क्या थी देवेंद्र फडणवीस जी को ट्वीट करने की? राज्यसभा में या लोकसभा में भारी बहुमत से बिल पारित नहीं हुआ है. 300 पार नहीं किया है. आपको मालूम है 300 पार नहीं किया है. आप चेक कर लीजिए, 273 का बहुमत है और कितने वोट मिले हैं. हमारे कुछ मेंबर जो बीमार है, कुछ बाहर रहे, अगर वो होते तो और हमारा आंकड़ा बढ़ जाता. राज्यसभा में भी यही हो गया. राज्यसभा में भी नरेंद्र मोदी जी ने, प्रधानमंत्री जी ने आखिरी मिनट में उड़ीसा के नेता नवीन पटनायक के ऊपर बहुत दबाव डाला. बाद में वो 7 लोग पलटी मार गए. नहीं तो उनका निर्णय पक्का था, वो बिल को विरोध करने वाले ही थे. लेकिन फिर आपके पास इतना बहुमत है, आपके पास इतना आंकड़ा है, तो ये आखिरी मिनट तक ये क्या चल रहा था खेल? ये खेल हमारे ऊपर करने की कोशिश की, लेकिन हम नहीं माने. सर, शिवसेना एकनाथ शिंदे गट की तरफ से ये भी कहा गया कि ये समर्थन करने के बाद, वक्फ बिल के समर्थन करने के बाद मुसलमान खुश हो गए और अब उद्धव ठाकरे को जनाब उद्धव ठाकरे कहा है. नहीं, मेरे भाषण, ये लोग मेरे लिखे पढ़े लोग नहीं है. शिंदे गुट के लोग हैं, वो पढ़ते नहीं, सुनते नहीं. मेरा भाषण सुनना चाहिए जो पार्लियामेंट में मैंने कहा है. जो जनाब कहते हैं ना, असली जनाब कौन है? असली जनाब अमित शाह है, अमित मियाँ शाह और नरेंद्र मियाँ मोदी. ये असली जनाब है. जो भाषण किया है आप पढ़ लीजिए, लोकसभा का भाषण. ये लोग क्या बहरे हो गए थे क्या लोकसभा में? इतनी वकालत, इतनी चिंता गरीब मुसलमानों की बैरिस्टर मोहम्मद अली जिन्ना ने भी नहीं की थी उस वक्त जब पाकिस्तान बनने जा रहा था. इतनी चिंता, बाप रे बाप, हम ही मुसलमानों के मसीहा है. तो मैंने कहा कि मेरे जैसे आदमी को लगा
कि बैरिस्टर जिना की जो रूह आत्मा है वो कब्र से उठकर उनके शरीर में घुस गई, मोदी और शाह जी के, तभी इतनी वकालत कर रहे थे। और हमको बोलते हैं जनाब, ये तो जनाब के सब चेले हैं भाई, ये जनाब मोदी और जनाब शाह के शिंदे गेट वाले जो लोग हैं ना, शिंदे के क्या शिंदे ना, हाँ, वो उनके चेले सपाटे हैं, डर से मारे जी रहे, कुछ किया तो पकड़ कर डाल देंगे जेल में, ईडी के केस में। अभी तक फाइल बंद नहीं हो गया वो लोगों की। ये जो डरपोक लोग हैं, उसने मर्दों के साथ बात नहीं लड़ानी चाहिए। बिल को लेकर सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया गया, आपको लगता है? देखिए, अब एक कानून आपकी पार्टी भी जाएगी? नहीं, हमने हमारा काम कर दिया है। हमको जो कहना था, हमको जो बोलना था, हमको जो निर्णय लेना था, हमने लिया है। अब हमारे लिए ये फाइल बंद हो गई है। सर, ट्रेड वॉर चालू है, पर लेकिन मोदी ने एक भी ट्वीट नहीं किया। क्या चालू है? सर, ट्रेड वॉर शुरू हो चुका है एक तरीके से, पर मोदी इस पे कुछ नहीं किया। थाईलैंड में है ना, बैंकॉक में है मोदी जी। बैंकॉक में उनका ब्रेन का मसाज हो रहा है, ब्रेन का मसाज होता है, ब्रेन का ये जो होता है ना, वहां जाकर फ्रेश लगता है लोगों को। बैंकॉक, तो बैंकॉक टूर पे है मोदी जी, तो उनके अंदर वो बैंकॉक के ट्वीट कर रहे हैं ना। ट्रेड वॉर चल रहा है, 26% टैरिफ लगाया है। यहाँ का उद्योग, यहाँ का शेयर बाजार, यहाँ का रुपया, मैंने कहा यहाँ का जो रुपया है गिरा नहीं, अब गिरकर मर चुका है। लेकिन मोदी जी बैंकॉक में है। बैंकॉक में क्या कर रहे, ऐसी कौन सी आपदा पड़ी बैंकॉक में, वहां से ट्वीट कर रहे हैं। ये ट्विटर प्राइम मिनिस्टर है, उनका एक अलग देश है सोशल मीडिया, वो सोशल मीडिया के प्रीमियम है, उसके ऊपर राज कर रहे हैं। यहाँ के लोग अभी आने वाले दिनों में जो अमेरिका का हमला हुआ है ट्रेड का, जो टैरिफ का, वो बहुत खतरनाक है। हमारे उद्योग, हमारी आर्थिक ताकत, सब कुछ, हमारा रोजगार, उसके ऊपर हमला होने वाला है। चाइना ने देखो ट्रम्प को दम दिया है, चाइना के प्रेसिडेंट ने। अब देख लीजिए आज मराठी भाषेच्या विषयावर भेट घेतली, जे मंत्री आहेत मराठी संवर्धन, भाषेच्या संवर्धनाचे, त्यांनी जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली। चांगला आहे ना, घेऊ जाणे भेटी गाठी। मी बोलले त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे, कॅफे उघडलेला आहे, चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात। कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काय विषयावर होतात, आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल। स्वागत आहे। नाही, पण राऊत साहेब, एकनाथ शिंदेचे दूत म्हणून उदय सामंत कोणाचे दूत असू शकत कारण काय आहे की महापालिका निवडणुकांसाठी ही बोलणी सुरू आहे आणि कदाचित पुढच्या काळात बघा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे नाव मराठी भाषेचं असतं, पडद्यामागे काय चालतं त्याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे येत असते। तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका। शिवाजी पार्कामध्ये, शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे आमची तिकडे माणसं आहेत ना। चला, एक प्रश्न आहे, कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसेच्या आंदोलनाला, राऊत साहेब, कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसेच्या मराठी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। देऊ द्या ना, तिथे कन्नड रक्षण वेदिका आमच्या बेळगावमध्ये आमच्या मराठी मुलांना मारतंय, त्याचं काय? बेळगावमध्ये आमच्या मराठी लोकांवर, मराठी संस्थांवर हे लोक हल्ले करतायत, त्याचं काय ते सांगा आधी। हा प्रश्नही त्यांना विचारला, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांच्या नेत्यांचं, की सीमावादाचा प्रश्न वेगळा आहे आणि मराठी भाषेच्या आंदोलनाचा सीमावादाचा प्रश्न वेगळा नाही। सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे, सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे, आणि मराठीच्या प्रश्नातून सीमावाद निर्माण झालेला आहे। ही कन्नड वेदिकेची पोरं जेव्हा जन्माला आलेली नव्हते, आम्ही त्या आंदोलनातले आम्ही कार्यकर्ते आहोत, कळलं का? आमचे बापदादे मेले त्यात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर सर्वांच्या मनात तीव्र भावना निर्माण झाली आहे। उपचारासाठी येणाऱ्या रुग्णावर पहिला उपचार करणं हे महत्त्वाचं असतं, मात्र घडलेल्या घटनेबद्दल अत्यंत खेद आहे। चौकशीतील अहवालानुसार कारवाई केली जाणार अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। त्यांनी ज्या पद्धतीने आपला खुलासा दिलेला आहे, कुठेतरी नैराश्यातून किंवा पेशंट दगावल्याच्या नैराश्यातून आणि बिल भरता आलं नसल्याच्या नैराश्यातून अशा तक्रारी दिल्या गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कसं बघता, एकूणच ज्या पद्धतीने संताप आहे, त्यानंतर अशा पद्धतीचा हात झटकणारा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून आहे?
नाही, हॉस्पिटलनं आपला खुलासा करणं हे साहजिक आहे आणि त्यांनी केलाही पाहिजे. आम्ही त्यांना म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं जी काय आमची टीम असेल ते सुद्धा त्यांचं म्हणणं जाणून घेईल, कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीचं जे त्याचं आपलं म्हणणं आहे ते आपण निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचं म्हणणं मांडल्यानंतरच आम्ही त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे. परंतु सार्वजनिकदृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही आरोग्याच्या सेवेला डॉक्टरांनी नाकारता कामा नये हा सार्वजनिक दृष्टिकोनातून एक साधा संकेत आहे. दुर्दैवानं आपल्याकडनं नाकारलेल्या माणसाला पलीकडच्या बाजूला जावं लागते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतरची काही दुर्दैवी घटना घडते. एका बाजूला 2 बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळेला त्याच्या आईला मात्र आपण गमावतो. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करायला लागतील ते आपण करणार आहोत. त्यांनी जो हे केलेलं आहे, त्या लेटर जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ त्या पालकांना किंवा त्या रुग्णांनाच जबाबदार धरलेला आहे. 3-4 कारणं त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये आपल्या अंगावरती काही घेतलेलं नाही. आपण सेफ राहण्याचा प्रयत्न त्या रुग्णालयानं केला. नाही, हॉस्पिटलनं आपली बाजू मांडणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बाजू आता तिथंच नाही तर आमच्या कमिटीसमोर सुद्धा ते मांडतील. त्यांची बाजू जी असेल ते सांगतील. ते प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला पेशंट तुमच्यासमोर येतो त्यावेळेला त्या पेशंटला तुम्ही नाकारणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जी आरोग्य विभागाचे किंवा एकूणच मेडिकल सेक्टरमधले जे रूल्स आहेत त्यातला पेशंटला प्रथम प्राधान्यानं उपचार करणं हे आरोग्य विभागातलं प्रथम कर्तव्य आहे. आता दुर्दैवाने याच्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अहवालामध्ये निश्चितपणाने रिपोर्ट येईल आणि आपण त्याच्याबद्दल निश्चितपणाने योग्य ती कारवाई करू. ट्रस्ट ॲक्ट खाली अनेक हॉस्पिटल काय सांगाल, पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडला, संतप्त प्रतिक्रिया त्या संदर्भात उमटत आहेत. आरोग्य विभागाकडून या संदर्भात आता काय नेमकी कारवाई सुरू आहे, कशा पद्धतीनं कारवाई केली? काल पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं पेशंटला त्रास झाला आणि पेशंटवर उपचार करण्याऐवजी त्यांना रेफर करण्याकडे प्राधान्य त्यांनी दिलं आणि त्यानंतर जी काही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे साहजिकच सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एक भावना, तीव्र अशा पद्धतीची रागाची भावना आहे. आणि निश्चितपणाने ही अतिशय खेदजनक बाब आहे की ज्या वेळेला उपचारासाठी आपल्याकडे लोक येत आहेत त्यावेळेला डॉक्टरांची पहिलं प्राधान्य हे त्याच्यावरती उपचार करणं आहे. परंतु दुर्दैवानं या सगळ्या घटनाक्रमामधनं ज्या पद्धतीचा एका बाजूला पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचबरोबर एकूणच त्या हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल सुद्धा अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाज माध्यमांमध्ये असेल, लोकांच्यामध्ये असेल, ज्या पद्धतीच्या तीव्र भावना आहेत त्यानंतर आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणे हॉस्पिटलवरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार आहोत. चौकशी समितीचा हा अहवाल नेमका कधीपर्यंत येईल आणि लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी काय नेमकी आरोग्य विभागात? चौकशी समितीला काल आपण सूचना दिलेल्या आहेत. आज दिवसभर ते त्याच्यात काम करतील. अजूनही काही त्यांनाच, कारण शेवटी सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि ते म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काय आरोग्य विभागाचे रूल रेग्युलेशन्स आहेत आणि जे काय हॉस्पिटल एका बाजूला ते सार्वजनिक आरोग्याच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे चालतं आणि त्याचबरोबर ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली सुद्धा ज्या पद्धतीने ट्रस्ट ॲक्टच्या सगळ्या एकूण कामकाजाचे सगळे नियम आहेत ते सुद्धा बघितले जातील आणि या दोन्ही नियमांचं उल्लंघन असेल, कालचा घटनाक्रम असेल, या सगळ्याबद्दलची जी एकूण सगळं अहवालामध्ये येईल त्या पद्धतीनं निश्चितपणानं या हॉस्पिटलवरती सुद्धा कारवाई प्रशासनानं मात्र या त्या ठिकाणी सुविधा देत असताना पैसे भरून घेतल्याशिवाय दिलं जात नाही. अशा संदर्भात अशा रुग्णालयावर कशा प्रकारची यापुढे वचक असणार, कशा प्रकारची कारवाई केली? या प्रकरणाच्या निमित्तानं त्याची चौकशी एकूणच राज्यातल्या अशा हॉस्पिटलची चौकशी होणार आहे का आणि काय त्या संदर्भात नवीन नियमावली नवीन काही करावी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कालच्या विधिमंडळामध्येच एक अतिशय चांगल्या पद्धतीचं बिल पारित करण्यामध्ये आम्हा सगळ्यांना विधिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे बिल पारित झाले त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेमआउट करून कशा पद्धतीनं ट्रस्ट ॲक्टखालच्या सगळ्या हॉस्पिटल्सनी आम्हा सगळ्यांना सुविधा द्यायच्या आहेत त्याच्याबद्दलची क्लॅरिटी झालेली आहे आणि या सगळ्या क्लॅरिटी झाल्यानंतर आता राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा याचा कायदा आहे. अगोदर काही उणीव होतं त्यासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुरुस्त करून हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण या सगळ्या सूचना सुधारणांसहित हे बिल पास केलं आहे. त्या सगळ्यानंतर राज्यातल्या सगळ्याच
केवळ मंगेशकर हॉस्पिटल नव्हे, हे तर निमित्त आहे, परंतु राज्यातल्या सर्वच ट्रस्टच्या खाली नोंदणी केलेल्या सगळ्या हॉस्पिटलसाठी सुद्धा एक SOP जाहीर केली जाईल आणि त्या SOPच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर पेशंट्सकडून टाळाटाळ करणं असेल, आर्थिक अशा पद्धतीचा अतिरिक्त रक्कम घेण्याचा विषय असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई केली जाईल. SOP दिली जाईल, मात्र त्याची अंमलबजावणी हॉस्पिटल्स प्रशासनाकडून केली जाते का हे देखील पाहणी करणारी एक यंत्रणा कार्यरत, ॲक्टिव्हपणे ती कार्यरत असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काही निर्णय या पुढच्या काळामध्ये होतील का किंवा तसे विधिमंडळामध्ये कायदा पारित झाला, दुरुस्ती कायदा म्हणजे अगोदरच कायदा होता, पण त्या कायद्यामध्ये जे काय हायकोर्टाच्या सूचना होत्या त्या सूचनांप्रमाणे कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कायद्यातल्या सुधारणा करून लोकांना ट्रस्ट ॲक्टच्या सगळ्या हॉस्पिटल्समधून अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळाव्यात. विशेषतः 10% कॉट जे असतात, 20% ज्या कॉट राखीव ठेवायचे असतात आणि त्यांना मोफत उपचार करायचे असतात, त्याबद्दलची अधिक स्पष्टता केलेली आहे. आणि केवळ एवढ्यावरच थांबलेलं नाही आम्ही, तर राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्सवरती नियंत्रण ठेवणं, नियमन करणं आणि चूक दुरुस्तीबद्दल त्या सगळ्यांना सुद्धा शास्ती करणं, यासाठी विधिमंडळाची एक कमिटी आहे की ज्या कमिटीचे अध्यक्ष या राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री सन्माननीय आशिष जयस्वाल आणि त्यांच्या समवेत एक 21 लोकांची कमिटी आहे की ज्या कमिटीच्या माध्यमातून दर महिन्याला या सगळ्याचा रिव्ह्यू घेतला जातो आहे. हॉस्पिटल्समधल्या कामकाजाला ज्या शासकीय नियमाप्रमाणे आणि शासकीय कायद्याप्रमाणे हे काम चालतं की नाही, लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीनं अतिशय कडक अशा कारवाया करण्याबद्दल सुद्धा ही कमिटी काम करते. इतिहासातील मोठी घटना वक्फ बोर्ड पासून झाली आहे. विरोध न होता पास होईल असं वाटलं, मात्र काही लोकांनी मोठी चर्चा केली. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रात्री 2 पर्यंत चर्चा चालू होती. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली. वक्फ बोर्डाचं बिल पास करण्यात आलं. हे जे बिल आहे, आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केलं जाईल, परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचं कसे जुळवाजुळवी करायची, या 2 गोष्टी धरून रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा चालली. काय वक्फ बोर्डाचं बिल आहे, काय मुसलमानांना त्रास होणार आहे, यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल, राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल, राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले. सर्वात महत्वाची गोष्ट, ते उबाठा युटी यूज अँड थ्रो वाले ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसीहा झाले होते. जर वक्फ बोर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील, हे विकायचा भाजपचा घाट आहे. लाज नाही वाटत ते बोलायला. आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, अनेक ठिकाणी नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. मंदिराला असतील, घरांना असतील, शेतींना असतील, काय आमच्या जमिनी आहेत, आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे. आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही, हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट नाही, हम करसो कायदा. अरे अदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही तुमचे मंदिरं त्यांना देतायत का, दान करतायत का, करायचेत का, तुम्हाला कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना. हिंदुत्वाच्या गप्पा मारणारी ही लोक आज हे ह्या भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भांबवलेले होते. काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं. तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना, त्या भावना ज्यांचं आता उबाठामध्ये काही अस्तित्व नाही अशा 5 नेत्यांना विचारा, 5 शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेली मताशी ते सहमत आहेत का. जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे चाला. एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतोय ते हिंदुत्वासाठी करतो, आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी जे काल देशाने पाहिल्यात, महाराष्ट्राने पाहिल्यात. महानगरपालिकेची निवडणूक आली, आमचं मराठी मतदान कुठं जाणार नाही, ते आमच्या बरोबरच आहे. कसं राहील तुमच्या बरोबर.
आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली आहे. हिंदू मतदान कुठं जाणार नाही. कसं राहील तुमच्या बरोबर? तुम्ही तुमचे मंदिरं सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात. अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघडं नागडं केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे. म्हणून यानंतर वक्फ बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा या उभाटाच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील. निश्चित एक मोठं पाप काल उभाट्याने केलंय, ते अख्ख्या महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलेलं आहे. म्हणून यापुढे उभाटाचं अस्तित्व हे संपलेलं राहील. आता हे जे दोन मुल्ला आहेत, या मुल्लाने आता जाऊन गुडघे टाकावं एवढं त्याच्याकडे आता काम बाकी आहे. आधुनिक चीना कुणाला म्हणतात? इतिहास कधीतरी पाहिलाय का, वाचलाय का तुम्ही तरी? कधी अफजल खान, कधी झीना, कधी आणखी काय काय नाव कुठून आणतात माहित नाही. जेव्हा या देशाची फाळणी झालेली आहे त्या दिवसापासून कोणीही कुणालाही असं या भाषेत कधीच बोललेलं नाही. लोकसभेच्या टायमाला तुमची हीच गत होती. घटना बदलणार आहेत. आता मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार आहेत. एक मुसलमान गेला. ही देशाची घटना मानणारा कोणत्याही जाती धर्माचा असो तो इतर चांगल्या पद्धतीने राहतोय. परंतु मताच्या लाचारीसाठी या मुसलमान घेऊन मिरवणुकीत नाचणारे लोक, पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढणारे लोक, हे आम्हाला जिना शिकवणार आहेत. तुम्ही आता खऱ्या अर्थानं जिनाचे वंशज म्हणून आता वावरायला लागले. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की मुस्लिम विरोधात असणारी एक पार्टी आता मुस्लिमांचं लांबून करायला वक्फ बोर्डासाठी बदल वगैरे आणि मुस्लिम विकासाचा निर्णय कसा घेतला असं सांगतात. काय निर्णय घेतला एकदा त्याचा अभ्यास करा. तोंडात येईल ते बकू नका. टोमणे मारण्याची सवय सोडा. लोक आता हे ओळखून आहेत तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूचे आहात. ज्या शरद पवारचे गुणगान गाता ना तुम्ही, त्या शरद पवार या बिलावर काही जास्त बोललाय का? नेतृत्व करताना कसं करायचं त्यांच्याकडून तेवढी अक्कल तरी घ्या. म्हणून आता तुम्ही टोमणे मारणं, हे सगळं फिरून बोलणं हे आता बंद करा. लोकांना याचा कंटाळा आलाय. आता तुम्ही कोणती तुमची पार्टी आणि कोणतं तुमचं स्ट्रॅटेजी हे एकदा ठरवून घ्या आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवू पण द्या. संजय राऊत मागे वक्फ बिलावरती जे दाऊदची जमीन घेऊ शकतात, वरची पण जमीन घेऊ शकतात. दाऊदच्या का बापाची जमीन आहे? दाऊदची जमीन काय त्याची आहे? आम्ही कुणाची जमीन घ्यायची आहे आता हे तुम्ही शिकवणार आम्हाला? उद्या हे वक्फ बोर्डवाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की ही मातोश्रीची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची, त्या टायमाला तुमचे डोके ठिकाणावर येतील. तोपर्यंत येणार नाही. आणि हिंदी में बोल रे असं जर कोणी उर्मटपणे वागत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. दुसरा मुद्दा असा की कबर उघडून काढण्याचा मुद्दा सगळ्यात होता. राष्ट्रवादी कबर उघडायची असं सांगितलं, पण दुसरा भाग असा की क्रांती चौकापासून कबरी बॅनर लावले. मराठ्यांना हटवण्यासाठी आलेला इथं गाडणं बघ. आता कुणाला कसा इतिहास कळतो आणि कोण कशा पद्धतीने मांडतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत कधी झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा अंत कधी झाला? औरंगजेबाचा अंत कधी झाला? तो कुठे झाला आणि तिथून तो इकडे कसा आला? हा सगळा इतिहास पहिले जाणून घ्या. ज्यांना इतिहास माहित नसेल तर त्यांनी वाचलं तर पाहिजे. आमचं स्पष्ट भूमिका असेल की ज्यांनी हा छळवाद केला तो मेल्यानंतर सुद्धा इकडे येऊन त्याला जेव्हा पुरल्या गेलं आणि समोरच शहाजी महाराजांची गडी आहे, शिवाजी महाराजांचे वंशज तिथं आहे, राजाराम देवराय सारखा राजा इथं राहून गेला, त्या ठिकाणी त्या कबरीचं मुद्दा म्हणून आम्हाला डिसवण्यासाठी कशाला पाहिजे? आम्हाला ते बोचता येते, आम्हाला ते टोचता येते. ज्यांनी छळ केला संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, ज्यांनी नख काढली, सगळा इतिहास सर्वांना माहिती आहे. आणि तो आमचा इतिहास माहित असताना ती कबर आम्ही का पाहावी हा आमचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर बाण दाखवून इकडं औरंगजेबाची कबर आहे असं म्हणत असाल
तर का त्या मुर्द्याला पुन्हा कबरेतून काढून वर आणून त्याला दाखवताय तुम्ही? त्याच्यावर नाचायला कधीतरी जाणार. एवढी स्पष्ट भूमिका आमची. तरी यांना राजकारण करायचं असेल त्यांनी करावं, परंतु तिथे औरंगजेबाची कबर नको, ही आमची पहिली भूमिका होती. आजही आणि उद्याही राहील. अजित पवार बद्दल अजित पवार खायला गेले सांगतात मुसलमानांना हात लावणार नाही, मात्र वक्तच्या विरोधात म्हणजे तुम्ही काही केलं, तुमचा शिरखुर्मा खाल्ला म्हणजे तुम्ही काही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं. अरे हे कोणताच नागरिक सहन करणार नाही. संस्कृती बाळगणं किंवा संस्कृतीचा एकमेकाचा आदान प्रदान करणं हा भाग वेगळा आहे. आमचे काही मित्र मुसलमान नाहीत का? आम्ही शिरखुर्मा खात नाहीत का? आम्ही पण खातो. पण याचा अर्थ असा होतो का तुम्ही मंदिरावर कब्जा करायचा, तुम्ही कुणाच्या शेत्या बळकवायच्या, तुम्ही लोकांची घरं बळकवायची, त्यांना नोटिसा द्यायच्या? असं नाही होत ना. म्हणून जशी कृती कराल तसं तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळेल, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आशिष शेलार चंद्रपाल त्या दोघांची भेट त्या भेटीमध्ये राजकीय चर्चा काय वडट्टीवार द्यायचे नाही काँग्रेसमध्ये. आता त्यांच्याकडे राहिलंय काय? आता एक वडट्टीवारच ना, बेचैन आत्मा आहे ते. आता काय करणार आहे? हे सगळे लोक आता काळाच्या ओघात आता पडद्यामागं चाललेले आहेत. करणार काय? म्हणून वादग्रस्त विधानं करणं आणि कधीतरी कसं तरी आपल्या फ्लॅशमध्ये राहणं हा त्यांचा उद्योग राहिलेला. थोडं वेळ वाट पहा थोडी. जे जे बोलतायत ना, हे सगळ्यात पहिले येणार आहेत. हे बाकीने पहिले केलेले आजच सांगतो तुम्हाला. यांची यादी मोठी आहे, पण योग्य त्या वेळेला त्यांचा प्रवेश सुद्धा होणार आहे. टायगर बाबतीत टायगर तू कोणत्या पक्षात जाऊ नको रे बाबा. तू उभाटात राहा. अंबादास दानवेंना सांगेल, तू फार निष्ठावंत माणूस आहे, तू कोणत्या पक्षात जाऊ नको. मुळात एकनाथ शिंदे साहेबांना भेटूच नको. आता त्या अंधारातल्या गोष्टी मी उजेडात सांगत नाही, परंतु तू तेवढं कर. जर असा कडवटपणा जे आहे ना, असा दाबून असा दाखव, नसा उघड छातीने आम्ही जसं केलं ना तसं करून दाखव. अर्जुन गडावाडीची वेळ त्यांचा जो जालन्याचा कारखाना आहे त्याच्यात घोटाळे झाल्याच्या आरोपावर मागे त्या अर्जुन खोतकरांच्या त्या कारखान्यावर ईडीची धाड सुद्धा पडली होती. त्याच्या चौकशा पण चालू होत्या, आजही त्या चालू आहेत. म्हणून दमनेने काय बोललं त्यापेक्षा चौकशी कोणत्या थराला आहे किंवा कोणत्या स्टेजला आहे ते पाहिलं तर बरं होईल. मला वाटतं आणि तो कायदेशीर लढा अर्जुन खोतकर हे लढत आहेत. राज्याच्या जे मुख्य सचिव आहेत त्यांनी काल आदेश काढले, त्यानुसार ज्या अजित पवारांकडच्या ज्या फाईली त्या एकनाथ शिंदेकडे जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जातील. त्याच्यावरून असं दिसतंय की एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्र्यात नंबर 1 दिसत आहेत अशा आदेशानुसार. नाही, तो ती पद्धत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्या टायमापासून चालत आली. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच पद्धत अवलंबली होती. अजितदादांच्या खात्याच्या फायली हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे यायच्या. म्हणून याच्यात काही नवीन गणित केलेलं नाही. आणि त्या मानानं मुख्यमंत्री पदावर राहिलेला माणूस जर उपमुख्यमंत्री झाला तर तो एक नंबरच असतो. त्याला एक नंबरचाच उपमुख्यमंत्री मानलं जातं. जसं देवेंद्र फडणवीस यांना मानलं जात होतं त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना मानलं जातं. म्हणून एवढा काही बदल असा नाही झालेला नाही. तर ही काम करण्याची पद्धत ही त्यांनी नेमून दिली. एकनाथ शिंदे भाजपच्या जवळच्या हा मुद्दा मागे चर्चेला गेला म्हणजे आता शिंदे अधिक भाजपच्या जवळ नाही. ही स्टेप आहेत, ह्या स्टेप आहेत. एकनाथ शिंदे हे 1 नंबरचे उपमुख्यमंत्री, 2 नंबरचे अजितदादा हे सर्वांना मान्य आहे. आणि ह्या युतीमध्ये त्याच्यामुळे काही बेबनाव होणं किंवा इतर काही भांडणं होणं अशातला काही भाग नाही. हे सगळे एकजुटीने काम करतायत. तुम्ही आता सगळं पाहतायत, मिटिंगा होत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसून मिटिंगा घेत आहेत, चांगले निर्णय घेत आहेत. त्याबद्दल मला कल्पना नाही, पण युतीमध्ये आम्ही सर्वजण एक आहोत. नाही, तसं काही नाहीये. अधिवेशनचा काळ होता. अधिवेशनच्या काळामध्ये आजही तुम्ही हाऊसमध्ये जरी पाहाल, सभागृहामध्ये
मुख्यमंत्र्याच्या बाजूला उपमुख्यमंत्र्याचे म्हणून एकनाथ शिंदेची चेअर आहेच. प्रत्येक ठिकाणी विधानसभेत असेल, विधान परिषदेमध्ये असेल, आणि म्हणून ती जो काही नंबर जो असतो तो कधी चेंज होत नसतो. सल्ला दिलेला आहे की आर्थिक विभागाचे कोणत्याही एक नंबरचे निर्णयाच्या धोरणावर टिप्पणी न करता केवळ आर्थिक बाबीच तपासा. अर्थ खात्यामध्ये अनेक विभागाचे जेव्हा फायली जातात त्याच्यावर ज्या टिप्पणी केल्या जातात त्याच्यामुळे जो फायलीचा प्रवास आहे तो लांबला जातो. पुन्हा ती डिपार्टमेंटला जाणं, पुन्हा त्याचे सर्व पूर्तता करून पुन्हा येणे, पुन्हा काहीतरी टिप्पणी येणे, याच्यामुळे जो का फायलीचा प्रवास वाढतोय तो एकच वेळेला त्याच्यात तपासून तातडीने त्याच्यावर निर्णय घेणं असा आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिला, अर्थ खात्याला दिलेला. आदित्य ठाकरे पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा केला. अरे वा, आम्ही त्यांचं स्वागत करतो. मोर्चाचा आधी अरे ते उन्हाळ्यात यायला लागलं म्हणजे काय, किती तासासाठी येतं हे फक्त विचारून घ्या. निश्चित अमळनेर तालुक्यातील शिक्षण विभागातील बोगस भरतीवरील दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. परिसरामध्ये अमळनेर असो या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस भरती शिक्षणाची झालेली आहे. त्यामध्ये 19 कोटीचा हा घोड मांडला जात आहे. यामध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी असं देखील सांगितलेलं की या समस्या चौकशी आम्ही करू आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे त्याची चौकशी होईल. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल. तो बघायला गेलं शिक्षक लोकांचे असे किंवा संस्था चालकांचे अनेक घोड होतात, यामुळे विद्यार्थी भरले जातात, मात्र कुठली ठोस कारवाई होत नाही आहे. असं काही नाही की ठोस कारवाई होत नाही, याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. पण कारवाईला पद्धती असते शासनाची, त्याच्याने बऱ्याच वेळा विलंब लागतो, पण निश्चितपणे कारवाई याच्यावर होईल. भाऊ, जळगाव महापालिका आशिया खंडातली सगळ्यात उंच इमारत म्हणून ओळख आहे. मात्र याच ठिकाणी बांगलादेशी असलेल्या लोकांचे देखील दाखले, मृत्यू जन्मदाखले आढळले गेलेले आहेत. बोगस हा प्रकार घडताना पाहायला मिळतं. यामध्ये जिल्हा परिषद असो या त्यानंतर महापालिका असो या तहसील असो संघटनांनी झालेलं आहे. मात्र अद्यापही गुन्हा दाखल होत नाही आहे. पण बांगलादेशी थेट जळगाव येतात आपल्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये. आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सक्त आदेश आहे की अशा पद्धतीने जिथे बांगलादेशी लोकांना चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेशन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिलेले आहे. असं झालं तर निश्चितपणे ही तक्रार मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करतो. अगदी शेवटचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यात 2023 पासून वाढू ही बंद आहे, मात्र सातत्यानं वाढू उपसा केला जातो. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा जो ब्रिज आहे तोही तुटण्याच्या परिस्थिती आहे. मात्र प्रशासनाच्या नाकावर टिचून ही वाढू उपसा केली जात आहे. शासकीय कामांसाठी वाढू उपलब्ध करून दिली जाते, तर प्रायव्हेट कामांसाठी ते ठिये दिले गेले नाही आहे. पण वाढूचं एक धोरण आदरणीय महसूल मंत्री ठरवत आहे आणि लवकरच ते नवीन वाढूचं धोरण ठरवून 23 पासून ही वाढू बंद आहे भाऊ, जरी पण अद्याप अवैध वाढू मोठ्या प्रमाणात आहे. कुठेतरी राजकीय हेतू असल्याचं चर्चेला उदाहरण आलेलं आहे. नाही, अजिबात नाही. त्याच्या पाठीमागचा काही हेतू नाही आहे. मध्ये तर निवडणुका लागल्यामुळे कोणी त्याचा निर्णय घेतलेला नव्हता. पण आता यावेळेला माननीय महसूल मंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे वाढूचं लवकरच नवीन धोरण तयार होईल. लोकांना स्वस्त वाढू मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. असं त्यांनी चांगलं धोरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मोदी शहा यांना संजय राऊत यांनी हिंदू मूल्य म्हटलेले. कोण संजय राऊत? मला नाही माहिती. संजय ओळखत नाही संजय राऊताला.